ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेले आहेत. ब्रेकिंग न्यूज टीटी मुद्द्यावर केंद्र सरकारचा मोठा पुढाकार. राजधानी दिल्लीतून मोठी बातमी. 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकावर टीटी लागू करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्राने एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामध्ये राज्यामधील टीटी बाधित शिक्षकांची तपशीलवार माहिती मागवण्यात आली आहे. नवी दिल्ली. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 आणि 17 नोव्हेंबर 2025 रोजी टीटी शिक्षक पात्रता परीक्षा बाबतच्या निर्णायक निर्णयानंतर केंद्र सरकारने देशभरात एक मोठे प्रशासकीय पाऊल उचललेले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या शिक्षकांची नेमकी संख्या, सेवा स्थिती आणि संभाव्य परिणाम याबद्दल त्वरित तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. डीओ 3 डिसेंबर 2025 रोजी संयुक्त सचिव म्हणजे संस्था आणि प्रशिक्षण यांनी जारी केलेले पत्र. या पत्रात स्पष्ट केले आहे की सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की निवृत्तीपूर्वी 5 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीटी उत्तीर्ण न होता सेवेत राहू शकतात, परंतु पदोन्नतीसाठी टीटी अनिवार्य असेल. दरम्यान आरटीई कायद्यापूर्वी नियुक्त झालेल्या आणि निवृत्तीपूर्वी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांना 2 वर्षाच्या टीटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना सक्तीची निवृत्ती आणि केवळ टर्मिनल लाभांचा सामोरे जावे लागू शकते. या ठिकाणी केंद्र सरकारच्या मते या निर्णयानंतर वैयक्तिक शिक्षक संघटना आणि खासदारांकडून मोठ्या प्रमाणात निवेदने प्राप्त झाली आहेत. टीटी सारखी परीक्षा उत्तीर्ण होणे केवळ कठीणच नाही, तर त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी शिक्षकांसाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक देखील असू शकते, याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाय दशकाच्या सेवेनंतर मिळालेल्या आर्थिक सुरक्षिततेचे संभाव्य नुकसान आणि अनुभवी शिक्षकांच्या संभाव्य जाण्यामुळे राज्य शिक्षण व्यवस्थेत शैक्षणिक पोकळी निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुढील सूचना दिल्या आहेत. त्या सूचना कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या शिक्षकांची नेमकी संख्या निश्चित करावी. दिलेल्या डेटाची पूर्णपणे पडताळणी करावी. निर्णयाच्या राज्य विशिष्ट परिणाम स्पष्ट टिप्पण्या द्याव्यात आणि बाधित शिक्षकांचा दिलासा देण्यासाठी संभाव्य कायदेशीर आणि धोरणात्मक पर्यायावर स्पष्ट टिप्पण्या द्याव्यात. शिक्षण मंत्रालयाने राज्यांना असे आठवण करून दिले की ज्यांचे भरती नियम राष्ट्रीय शिक्षण परिषदेने NCTE निश्चित केलेल्या किमान मानकानुसार असले पाहिजेत. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या KVS अद्ययावत भरती नियमांचा हवाला देऊन राज्यांना त्यांच्या नियमांमध्ये वेळेवर आवश्यक सुधारणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 16 जानेवारी 2026 पर्यंत ही संपूर्ण माहिती आणि टिप्पण्या द्याव्यात. ही संपूर्ण केंद्र सरकारने स्पष्ट मत केलेले प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशांना 16 जानेवारी 2026 पर्यंत सर्व माहिती द्यावी आणि टिप्पण्या पण द्याव्यात. शिक्षण जगात हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की केंद्र सरकारने केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करता परिणामाचे पद्धतशीरपणे मूल्यांकन करण्याची आणि दिलासा देण्याच्या संभाव्य मार्गाचा विचार करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा सुरू केली आहे. लाखो अनुभवी शिक्षकांच्या हितासाठी सरकार संतुलित आणि व्यावहारिक उपाय शोधू शकेल की नाही हे येणारे दिवस ठरवतील. 2025 हे वर्ष मूलभूत शिक्षण विभागातील शिक्षकांसाठी एक स्वप्न होते. आशा आहे की 2026 हे नवीन वर्ष नवीन लाटा, नवीन उत्साह आणि पुन्हा जगण्याचे कारण घेऊन येईल. अशा प्रकारे केंद्र सरकारने सर्व राज्यांना 16 जानेवारी 2026 पर्यंत सर्व माहिती मागवलेली आहे. टीटी संदर्भात काय निर्णय लागतो हे 16 जानेवारी नंतरच आपल्याला सर्वांना समजणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.